अध्यक्ष महोदय, आमच्या ऊसतोड महिला कामगार कितीतरी माय माऊली आमच्या दुसऱ्याच्या शेतातल्या विहिरीतलं पाणी आणताना त्या पायरीवरून घसरून त्यांचा अंत होतो। अध्यक्ष महोदय, नको तेवढ्या वजनाची मुळे आमच्या ऊसतोड महिला कामगाराला उचलावं लागते अध्यक्ष महोदय। त्याच्यामुळे 3 महिन्याच्या आतले गर्भ, कधी गर्भ गळून पडला हे सुद्धा तिला कळत नाही। अध्यक्ष महाराज, ही वस्तुस्थिती ऊसतोड महिलांच्या बाबतीमध्ये। सॅनिटरी नॅपकिन हे तर आम्हाला माहीतच नाही, मग तुम्हाला योजनाच द्यायची तर खरोखर त्या दुबेताई म्हणल्या तसं सॅनिटरी नॅपकिनच्या बाबतीत, ऊसतोड कामगारांच्या महिलाच्या बाबतीत काहीतरी निर्णय घ्यावं, तिच्या आरोग्याची काहीतरी काळजी करावं। तिचा एचबी किती आहे कधी कोणी तपासलाय का हो? 9, 8 आणि 8.5, 7 एचबी अध्यक्ष महोदय त्या माऊलीची आहे, आणि ती 25 किलो नाही 50-50 किलोची मुळी स्वतःच्या डोक्यावरती पायरीवरनं चढून अध्यक्ष महोदय ट्रॅक्टरच्या आणि ट्रकच्या त्या याच्यावरती तिला टाकावी लागते। त्या माय माऊलीच्या बाबतीमध्ये, आरोग्याच्या बाबतीमध्ये, तिला गर्भाशयमध्ये मूलबाळ असेल तर त्याच्यावर सरकारी नोकरीतल्या महिलेला 1-1 वर्षाची सुट्टी मिळते, कुणाला 1.5 वर्षाची सुट्टी करा म्हणता। अहो, आमची माय माऊली पाचरटातच अक्षरशः बाळातीन होते। तिच्या बाबतीमध्ये काहीतरी निर्णय करण्याची आवश्यकता आहे ना। ते निर्णय संपवतो अध्यक्ष महोदय।